मला तुमची काकू समोरच्या आरशात दिसते. हे ऐकल्याबरोबर संपतनी मागळून पाहिलं तर जनाबाई उठून बसली होती. मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे काय बोलतो. तर आज एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी परत मी घेऊन आलोय. आणि हो, गोष्ट सुरू करायच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज लाईक करा, आपले व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. मला रात्रीचा फोन आला. तसं मी लगबगीने उठलो आणि ॲम्ब्युलन्स काढली. जवळच्या एका गावामध्ये कोणाची तरी मयत झाली होती, म्हणून मी निघालो. आणि ते गाव साधारणतः एक 10 किलोमीटर आसपास असेल. मी घरातून निघालो तेव्हा रात्रीचे 10 सव्वा 10 वाजले. साधारणतः एक 20 ते 25 मिनिटात मी त्या गावात पोहोचलो. पत्ता शोधायचा प्रश्नच नव्हता, कारण त्या गावामध्ये जिथं मयत झाली होती तिथे इतका आक्रोश चालू होता, इतकी वादावादी चालू होती. मी ॲम्ब्युलन्स एकाकडे लावली आणि त्या गर्दीमध्ये आतमध्ये शिरलो. त्या गर्दीतून आतमध्ये गेल्यावर 2 तरुण एकामेकाशी दातोट खाऊन भांडत होते. भांडणाचा विषय हाच होता की आईला मारलं कोणी. मला 2 मिनिटं संभ्रम झाला की नक्की हे चाललंय काय. मला पाहून त्यातला एक उमदा तरुण त्या गर्दीतून पुढे आला. ॲम्ब्युलन्स तुमची आहे का? हो. तुम्ही फोन केला होतात? हो, मीच फोन केला होता. काय झालंय? काय झालंय? आमच्या जनाबाई वारल्या हो. बर, पण मग ही वादावादी? मी त्याला एकदम दबक्या आवाजात विचारलं. काही नाही हो, हे दोघंही तिचे मुलगे आहेत आणि आता आलेत 2 जण प्रॉपर्टीच्या वाटणी करायला. अरे, आत्ता तर त्यांची आई गेली ना. त्या माणसाने एकदम माझ्याकडे चमकून पाहिलं. नाही, माफ करा, मी हसलो म्हणून माफ करा. हां, बरं बरं, तुमचं काम जे आहे ते तरी कराल की नाही? हो. कुठे बॉडी कुठे ठेवली? ठीक आहे, आतमध्ये. बाहेर जनाबाईचे मुलगे दोघेही मात्र दातोट खाऊन भांडत होते. तू तू मारलं साईला. अरे जा, मी कशाला मारू, तूच मारलायस तिला. माझा काही संबंध नाही, तुलाच पाहिजे होती ती वाड्याकडची जमीन. मला काय गरज आहे रे वाड्याकडच्या जमिनीचं? हे संवाद कानावर पडत असतानाच ॲम्ब्युलन्सवाला आतमध्ये गेला. तर आतमध्ये ही तोबा गर्दी होती. बायका जनाबाईच्या शवापाशी बसून ढसाढसा रडत होत्या. चला आता उचलायला हवं, तो तरुण त्या बायकांना उद्देशून म्हणाला. त्यातलीच एक बाई त्या तरुणावर खेकसली. अरे संपत, अजून तरी काही क्षण ठेवायचं होतंस. त्यावरून मला एवढंच कळलं की त्या तरुणाचं नाव संपत आहे. तसा मी पुढे झालो. हे बघा, त्या जाऊन आता 3-4 तास झालेत. आणि तुम्ही अर्ज भरलाय का त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी? हो, भरलाय आम्ही अर्ज. संपत मला रागावून बोलला. ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही दोघांनी जनाबाईंचं शव बाहेर आणलं. तसे ते बाहेर ओरडणारे तरुण दोघे शांत झाले. ते शांतपणे तिच्या मृतदेहाकडे बघत होते. मी त्यांची काही पर्वा न करता सरळ जनाबाईंचं शव गाडीत टाकलं. गाडीचं मागचं लॉक लावून मी जेव्हा पुढे आलो तेव्हा तिथे विचारलं, बरं तुमच्यापैकी कोण येणार आहे? मला अंदाज होताच की माझ्याबरोबर कदाचित संपतच तयार होईल, आणि तसेच झाले. संपत पुढे आला. हो, मी येणार आहे. तेवढ्यात ते दोघे तरुण एकदम पुढे सरसावले. नाही, असं कसं? आईसाठी मी पण येणार. नाही, तू जाणार तर मी पण जाणार. तसा संपत एकदम त्याच्यावर खेकसला. अरे बास झाली तुमची आता भांडणं. जना काकू गेली आता, तरी असून तुमची भांडणं चालूच आहेत. त्यातल्याच एकाला अक्षरशः लोटून तो पुढे गाडीत जाऊन बसला सुद्धा. मग मी कशाला थांबू?
मी तर फक्त माझी ड्युटी निभावायला आलो होतो. मी पटकन गाडीत बसलो. कोणी काही बोलायच्या आत मी गाडी चालू केली आणि आम्ही निघालो.